तर हे जय जवान जय किसान मित्रांनो, वर्षवल्ली आमा सोयरी वनचरी. तर मित्रांनो, या ठिकाणी मी 2 झाडांची माहिती सविस्तर यांनी तुम्ही पाहून घ्यायचंय आणि याचा प्रयोग तुम्ही करू शकता. मित्रांनो, आज अनेक फेसबुक, यूट्यूब याच्यावर अनेक व्हिडिओ पडतात, पण जगाच्या कल्याणात संतांची विभूती. मला एकच म्हणायचंय, व्हिडिओ असे करायला पाहिजेत की आपल्या अनेक भाऊ बंधांच्या ते कामाला आले पाहिजेत, तर तो व्हिडिओ सक्सेस असतो. तर मित्रांनो, 2 झाडांचे प्रयोग सुंदर अशा रीती मी तुम्हाला सांगणार आहे. तर याचा तुम्ही चांगल्या प्रकारे फायदा करून घेऊ शकता. मित्रांनो, बांधाच्या कडीने शेतामध्ये या ठिकाणी आगाडा हे पाहू शकता. हे झाड आघाड्याचं तुम्ही सर्वत्र पाहू शकता आणि याची ओळख पण आपल्याकडे चांगली आहे. तर मित्रांनो, हा जे आघाडा आहे हे गणपती बाप्पाला पण वाहतात आणि आयुर्वेदामध्ये याचा मानसिक म्हणजे शरीरासाठी फार उपयुक्त आहे. तुम्ही सांगतो, आघाड्याची भाजी तुम्ही करून पण खाऊ शकता. हा उत्तमरित्या पौष्टिक आहे, पण याला शेतामध्ये फवारलेलं नाही पाहिजे. त्या टायमाला आपण याचा फायदा घेऊ शकतो. तर मित्रांनो, हे जे आघाडा ह्याची भाजी जर आपण शिजवून धुवून पिळून जर हिचा उपयोग खाण्यामध्ये भाकरीबरोबर केला, लसूण आणि फोडणी देऊन जर याची भाजी अशी पिळून जर काढली तर चांगली भाजी ती होते. पण ह्याचं प्रमाण आठवड्यातून एखाद्या वेळेसच खायला पाहिजे, जास्त प्रमाण बी नाही पाहिजे. तर अशी या ठिकाणी घेता वेळेस असा पाण्यावर असा कोणत्याही प्रकारचा रोग नाही पाहिजे. एकदम सुंदर अशी भाजी पाहिजे आणि बिगर फवारलेली बांधावर ह्याच्यावरची नाही पाहिजे. तर ह्याचा उपयोग कसा करायचा, तर हे खायला पण तांदूळ त्याच्या भाजीसारखी म्हणजे लागते. याची भाजी खायला पण फार उत्तम आहे आणि पौष्टिक आहे. शरीरासाठी पण ह्याची भाजी चांगली लागते. तर ह्याच्यामध्ये कॅल्शियम हाडांना मजबूत करण्याकरता हे फायदेशीर होऊ शकते. आघाडा ह्याचा आज उत्तम प्रयोग मी तुम्हाला सांगितला. ह्याची भाजी तुम्ही करून खाऊ शकतात आणि पौष्टिक आहे. त्याचं काय फेक नाही, काय नाही. मी स्वतः खातो आणि नंतर तुमच्यापर्यंत येतोय. तर हा आजचा आघाडा याची भाजी मी तुम्हाला करून करायची कशी हे पण सांगितली. हिला धुवायचं, पिळायचं, चांगलं पौष्टिक आणि चांगली परतायची आणि कोरडी भाजी बनवून जर खाल्ली तर शरीराकरता हाडाकरता रक्तवाढीकरता पण याचा चांगला फायदा होऊ शकतो. मी एक सांगायचं जर म्हणलं तर ही भाजी पौष्टिक आहेच, पण याच्या जी मुळे आहेत याच्या मुळे देखील इंचू चावल्यानंतर कामाला येतात. ज्या ठिकाणी आपला समजा इंचू जर चावला तर त्या ठिकाणी ह्याला वाटून जर असं बारीक कुटून ज्या ठिकाणी इंचू चावला या ठिकाणी आपण जर असं मळून थोड्या जर पट्टी बांधून टाकली तर त्या ठिकाणी पण इंचू उतरतो. मग इतका हिचा फायदा आहे. याचाच व्हिडिओ आणखीन मी थोडा आणखी पाऊस जास्त झाला आणि ह्याला फळ जर येऊ लागले, पांढरे काटे झाला असे कपड्याला जर लागला तर ह्याला आमच्याकडे कुत्र्या म्हणतात, म्हणजे चिटकतात अंगाला. ह्या पण बारीक जर याचं बारीक ह्याच्या त्या कुत्र्या काढून जर ह्याचा पावडर जर करून जर आपण नित्यनेमान जर थोडं खाल्लं तर वीर्यवर्धी करता हे फायदेमंद आहे. तर आजचा व्हिडिओ इथंच मी थांबतो मित्रांनो. जय जवान जय किसान.